तर राज्यातील 3 नवीन प्रकल्पांसाठी सर्वेक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे। नाशिक ते नवीन दुहेरी साईनगर शिर्डी मार्गे, त्यानंतर पुणे ते अहिल्यानगर नवीन दुहेरी मार्ग, त्यानंतर साईनगर शिर्डी ते पुणतांबा मार्गाचं दुहेरीकरण। या व्यतिरिक्त मंत्री वैष्णव यांनी पुणे नाशिक दरम्यान प्रस्तावित थेट रेल्वे कनेक्शनची माहिती यावेळी दिली आहे। या प्रकल्पाचा डीपीआर महाराष्ट्र सरकार आणि मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी तयार केलेला आहे। तर यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, राज्यातल्या आता 3 नवीन प्रकल्पांसाठी सर्वेक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे, नेमका याचा कसा फायदा होणार आहे? पुणे हे नाशिक बरोबर पूर्वी जोडलं गेलेलं आहे, परंतु त्या मार्गावरती असलेली वाहतूक आणखी वाढेल हे लक्षात घेऊन त्याचं दुहेरीकरण करण्याचं ठरवलेलं आहे। त्याशिवाय दौंड ते मनमाड ह्या दरम्यान दुहेरीकरण होणार आहे। पुणे ते अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर ह्या रेल्वे मार्गासाठी स्वतंत्रपणे सर्वेक्षणाला मंजुरी दिलेली आहे आणि पुण्याबरोबर शिर्डीची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा एक नवीन मार्ग करावा या दृष्टीनं सर्वेक्षण होणार आहे। या सर्वेक्षणाची आज सभागृहामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आणि त्यामुळं महाराष्ट्रातला जो पूर्वीचा गोल्डन ट्रायंगल होता की मुंबई, नाशिक आणि पुणे, तर ह्या गोल्डन ट्रायंगल मध्ये आणखीन एक नवीन भर पडेल, ती म्हणजे कनेक्टिव्हिटीची। आपल्याला आठवत असेल तर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका व्हायच्या आधी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक ते पुणे या मार्गावरती 6 पदरी नव्या रस्त्याची, ज्याच्यामध्ये 2 इलेव्हेटेड रस्ते पण आहेत, त्याची घोषणा केलेली होती। आणि हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर सातत्यानं म्हणजे आता श्री देवेंद्र फडणवीस यांचं जे सभागृहातलं भाषण झालं त्याच्यामध्ये पायाभूत सुविधावरती आम्ही वाढ करू असंच त्यांनी सांगितलेलं आहे। त्यातलाच हा एक महत्वाचा भाग आहे की पुणे आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढवणं आणि एकदा अहमदनगरला पुण्याच्या माध्यमातून नवीन कनेक्टिव्हिटी मिळाली की तोच भाग पुढे संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा ठरेल। याला एक विशिष्ट अशी कालमर्यादा घालण्यात आलेली आहे, त्याच्या निधीचे तपशील यायचेत आपल्याकडे, परंतु एकदा का हे सर्वेक्षण पूर्ण झालं की मग डीपीआर होईल आणि डीपीआर नंतर येत्या काही वर्षामध्ये यातला जो योग्य मार्ग आहे किंवा काही अडचणी असतील तर त्या नवीन 3 मार्गांच्या प्रस्तावित कामाला सुरुवात होऊ शकते। राहुल, नेमकं या सगळ्या ज्या ह्याला आहे याला किती कालावधी लागू शकतो साधारणपणे? आता डीपीआर जेव्हा मंजूर करायचा असतो त्यासाठी एक सर्वेक्षण लागतं। सर्वेक्षणाचा कालावधी यापूर्वीचा जर आपण बघितला तर साधारणतः 3 महिन्याचा आहे। अलीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान विशेषतः ड्रोन वगैरेच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे। माझ्या मते पुणे ते नाशिक ही जी कनेक्टिव्हिटी आहे याला फार वेळ लागणार नाही, कारण तिथे दुहेरीकरण करायचं आहे, किंवा दौंड ते मनमाड याला सुद्धा फार वेळ लागणार नाही कारण दुहेरीकरण करायचंय। वेळ लागू शकतो ते पुणे ते अहिल्यानगर ह्या प्रकल्पासाठी, परंतु जरी थोडासा वेळ लागणार असला तरी आपल्याला कल्पना आहे की बीड अहिल्यानगर हा जो मार्ग गेले अनेक वर्ष रखडलेला आहे तशी परिस्थिती आता होणार नाही। दोन्हीकडेही एकच विचाराचं सरकार असल्यामुळं आणि आपल्याकडे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपल्या सरकारने एक निर्णय घेतला जो नंतर देशभरामध्ये लागू झाला, तो म्हणजे रेल्वेच्या कोणत्याही प्रकल्पासाठी 50% पैसा हा राज्य सरकार देतं। जर राज्य सरकारनं ह्या प्रकल्पाचा एकदा डीपीआर मंजूर झाल्यानंतर तातडीनं निधी उपलब्ध केला तर येत्या काही वर्षामध्ये ही 3ही शहरं, त्यातल्या त्यात अहमदनगरला अधिक गरज आहे अशा कनेक्टिव्हिटीची, ते होऊ शकतं। आता 3 महिन्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्यानंतर डीपीआर बनेल। डीपीआर रेल्वे बोर्डाकडे जातो, तो मंजूर होतो, टेंडर फ्लोट होतात। येत्या काही वर्षामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे। नक्कीच राहुल, या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।